निरोप देताना मात्र त्यांच्या मनात भावनांची घालमेल सुरू असते. या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा आजचा हा सत्कार समारंभ माननीय डॉक्टर विलास ढोणे, माजी सहयोगी प्राध्यापक इंग्रजी विभाग, सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुरेंद्र देशमुख, प्रमुख पाहुणे, आजचे विद्यमान यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री समीर देशमुख, ॲडव्होकेट राहुल नांदे, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सतीशरावजी राऊत, आमचे प्राचार्य डॉक्टर विलास देशमुख, प्राध्यापक डॉक्टर प्रमोद नारायणे आणि प्राध्यापक पेत्राराम. या 34 वर्षामध्ये मला प्राध्यापकांनी भरभरून प्रेम दिले, माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यामुळे मी सातत्याने काम करत राहिलो. IPSCचा कोऑर्डिनेटर असताना अनेकदा मला कडक शब्दात किंवा कडक निर्णय सुद्धा घ्यावे लागले, पण त्या कामामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी साथ दिली. या 34 वर्षामध्ये विद्यापीठाच्या वेगवेगळ्या समित्यांवर आणि अजूनही बाकी विद्यापीठांच्या समित्यावर अजूनही मी आहो, त्याच्यावर सुद्धा काम करण्याची संधी मिळाली, कारण मी या महाविद्यालयाचा प्राध्यापक होतो. त्याच्यामुळे मी आमच्या मॅनेजमेंटच्या अतिशय आभारी आहोत. तसेच आज मला या कार्यक्रमाला यायला थोडा काळ होईना, 5 मिनिट उशीर झाला, कारण की कालपासून आमच्या एक मुंडाच्या आंदोलनाचा सुरुवात झालेली आहे आणि आज 4:30 वाजता मी नागपूरला पत्रकार परिषद ठेवलेली होती. ती पत्रकार परिषद आटपून मी सरळ इकडे आलो. तेव्हा माझ्या या 34 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वांनी जो मला प्रेम दिले, त्याच्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. व या 34 वर्षामध्ये जर कोणी माझ्याकडून दुखवल्या गेलं असेल तर त्याबद्दल मी माझी दिलगिरी व्यक्त करतो व माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद सर. कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी पर्यवेक्षक माननीय प्राध्यापक रूपसिंग जाधव सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करू द्यावी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ज्यांनी या संस्थेची मूर्तमेढ रोवलेली आहे ते आदरणीय श्रद्धास्थान कैलासवासी राज यांच्या प्रतिमेला मी सर्वप्रथम नमन करतो. तसंच आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी कसा सत्कार समारोह निवृत्तीचा थोडा भावनिक असतो, परंतु कालावधी बराच होऊन गेल्यामुळे त्या भावना थोड्या कमी झालेल्या आहे असं मी समजतो. त्यामुळे जरी भावनिक प्रसंग असला तरी आजचं वातावरण पाहून मी काही भावना या ठिकाणी माझ्या व्यक्त करणार आहे. त्याआधी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुरेशभाऊ देशमुख, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय समीर भाऊ, या ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राऊत साहेब, नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्य आदरणीय राहुल नांदे, ॲडव्होकेट राहुल नांदे साहेब, त्याचप्रमाणे ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन पूर्ण वर्किंगमध्ये निवृत्त होईपर्यंत मिळालं ते आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय देशमुख सर, तसंच त्या स्टाफ क्लबच्या समन्वय समितीचे समन्वयक विभाग प्रमुख मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक नारायणे सर व समोर उपस्थित सर्व माजी प्राचार्य, माजी प्राध्यापक, सर्वांचं नाव या ठिकाणी उल्लेख करणं अपेक्षित नाही, परंतु
सर्व प्राचार्य, माजी प्राचार्य, सर्व ज्येष्ठ प्राध्यापक, त्याचबरोबर या महाविद्यालयातील सर्व माजी सहकारी प्राध्यापक आणि प्राध्यापिका बंधू भगिनी, सोबतच सर्व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग. तसं मला बोलायचं भरपूर आहे, कारण भरपूर भावना माझ्या मनामध्ये उचमळून येत आहे. परंतु प्रसंगावधान आणि कार्यक्रमासंबंधीचं नियोजन लक्षात घेऊन व आयोजकांचे सन्मान करून काही भावना मला या ठिकाणी आजच्या प्रसंगी व्यक्त करायच्या आहेत. त्यामुळे सर्वप्रथम मी या संस्थेचा खूप आभारी आहे. याचं कारण हे की या संस्थेने जे लेबल माझ्या पाठीवर म्हणून लागलेलं आहे, त्या आधारावर मला समाजामध्ये एक नवी ओळख त्या संस्थेने दिलेली आहे. त्यामुळे या संस्थेचा मॅनेजमेंटचा आणि या सर्व सभासदांचा, संचालक मंडळाचा मी कायम ऋणी राहील. त्यामुळे त्या संस्थेने मला माझ्या जीवनामध्ये सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली, पैसा दिला, सोबतच एक नवी ओळख दिली. माझ्या दृष्टिकोनातून मला मिळालेली नवी ओळख ही माझ्या जीवनाची खरी उपलब्धी आहे असं मी मानतो. त्यामुळे ज्या लोकांच्या मार्गदर्शनात मी या संस्थेमध्ये घडलो, त्यात आदरणीय स्वर्गीय गोंगाळे साहेब, सोबत गोंगाळे साहेबांच्या नंतर घोरपडे साहेब, खाडके साहेब आणि नंतर देशमुख सर. मी स्वतःला भाग्यवान याच्यासाठी समजतो की मला 4 प्राचार्याच्या मार्गदर्शन मला माझ्या जीवनात मिळालं आणि त्याचा फायदा मी माझ्या निवृत्तीपर्यंत, फायदा म्हणजे दुसऱ्या अर्थाने नाही, परंतु त्याचं मार्गदर्शन मी घेतलं, त्याचा फायदा मला माझ्या जीवनात झाला. त्यामुळे माझी जीवनाची चांगली जडणघडण झाली असं मी स्वतःला समजतो. आणि या संस्थेच्या माध्यमातून जी काही मला समाजामध्ये ओळख मिळाली ते ऋणधर मी आयुष्यावर कधी विसरू शकत नाही. त्यामुळे आपल्या संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, अध्यक्ष आणि वर्किंग मध्ये असणारे सर्व माजी प्राचार्य आणि देशमुख सर यांच्या मार्गदर्शनामुळे मी माझ्या जीवनात घडलो असं मी या ठिकाणी प्रांजळपणे कबूल करतो. मित्रांनो, जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात की जे आपण आयुष्यामध्ये विसरू शकत नाही. यशवंत महाविद्यालय किंवा यशवंत परिवार, मला माझ्या दृष्टीने या परिवाराबद्दल मला जास्त स्नेह याच्यासाठी आहे की मी एवढे वर्ष तर इथे सेवा दिलेलीच आहे, 32 वर्ष जवळपास. परंतु या महाविद्यालयात माझ्या कौटुंबिक जीवनात जी काही उपलब्धी आहे ती असल्यामुळे मला खास करून आपल्या संस्थेबद्दल, या महाविद्यालयाबद्दल, तिथल्या मातीबद्दल एक आपुलकी आहे आणि माझी नाळ या संस्थेशी किंवा या मातीशी जोडलेली आहे असं मी समजतो. कारण या महाविद्यालयात माझा भाऊ माझ्याजवळ त्या कॉलेजला शिकला, तो एम ए झाला, जो आज लेक्चरर आहे. माझी बहीण या महाविद्यालयात शिकली, माझी मुलगी या महाविद्यालयात शिकली, माझा भाऊ, बहीण, माझी मुलगी आणि माझ्या पुतण्या, म्हणजे जवळपास माझ्या कुटुंबातील 4 लोक या महाविद्यालयातून घडले. त्यामुळे मी या महाविद्यालयाप्रती असणारा माझा जो स्नेह आहे तो कायम तसं निवृत्त होईपर्यंत होता, तसाच तो पुढे माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत राहील, हे मात्र मी आपण या ठिकाणी प्रांजळपणे कबूल करू इच्छितो. मित्रहो, जीवनामध्ये चांगलं मार्गदर्शन आणि चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहण्याचं योग येणं हे सुद्धा एक प्रकारचं भाग्य असते. मला ते भाग्य लाभलं आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा महाविद्यालयात मला 32 वर्ष निर्विघ्नपणे सेवा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी संस्थेचा, या महाविद्यालयाचा, इथल्या प्राचार्यांचा खूप आभारी आहे. सोबतच माझ्यासोबत जे लोक सिनियर कॉलेज असतील, ज्युनियर कॉलेज असतील, हा भेदभाव कधी आमच्या महाविद्यालयामध्ये, आपल्या महाविद्यालयामध्ये झालेला नाही. त्यामुळे पूर्ण महाविद्यालय आपला आहे. पण तरी सुद्धा काही गोष्टीला उजाळा किंवा उल्लेख मला या ठिकाणी करावासा वाटतो. जर आयोजकांची परवानगी असेल तर 1-2 मिनिटांची जास्त घेऊ इच्छितो. मित्रहो, या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य आपल्या सर्वांनाच माहीत आहे, परंतु ज्या गोष्टी माझ्या हृदयात कायम राहिलेल्या आहेत ते थोडक्यात मला सांगायच्या वाटतात. आपल्या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य हे की आपल्या महाविद्यालयात एक आगळं वेगळं असं विभाग आहे, ते म्हणजे संगीत विभाग, जे वर्गीय नाही दुसरीकडे. परंतु माझ्या वर्किंगमध्ये कुठं मी
आपल्या महाविद्यालयासारखा संगीत विभाग आणलेला नाही. त्यामुळे मला 32 वर्षात संगीत विभागाच्या माध्यमातून जे काही विलायची मॅडम पासून तर आता हरले मॅडम पर्यंत किंवा मेसेकर सरांबरोबर जे काही मी अनुभवलेले आहे ते संगीत विभागाचे, मी तानसेन नाही परंतु कानसेन जरूर आहे. त्यामुळे गेल्या 32 वर्षात मला या विभागाकडून जे काही अनुभवायला मिळालं, ज्या आठवणी माझ्या हृदयात आहेत, जो आस्वाद मला संगीत विभागाच्या माध्यमातून घेता आला, ती माझ्या हृदयात कायम राहील. सोबतच आपल्या महाविद्यालयाचं दुसरं एक वैशिष्ट्य माझ्या दृष्टीने मी असं म्हणतो की आपल्या इथे असणारा कोणताच विभाग किंवा गृहविज्ञान, ज्या गृहविभागातून गृहविज्ञान विभागातून अनेक कार्यक्रम वर्षभर विद्यार्थ्यांच्या हितासाठी किंवा मुलींच्या हितासाठी जोपासले जातात, घेतले जातात, त्याचाही अनेकदा आस्वाद आणि आनंद मला घेता आला. त्यामुळे गृहशास्त्र किंवा होमसायन्स विभाग या संदर्भातील उल्लेख करणं मी माझा कर्तव्य समजतो. तसंच आपल्या महाविद्यालयाचा क्रीडा विभाग, ज्याचे मी लागलो त्यावेळेला मोठे सर होते, माझ्या नशिबाने अगदी उपस्थित आहेत. तर क्रीडा विभागात जे काही कार्यक्रम म्हणण्यापेक्षा क्रीडा विभागात जे काही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी आपल्या महाविद्यालयाची केलेली आहे, त्याच्याही अनेक आठवणी माझ्या स्मरणात राहतील. त्यानंतर जसं आता ढोकसर आहे, काळेसर आहे, या लोकांनी या गोष्टी आपल्या महाविद्यालयाच्या जोपासल्या, तर त्याही काही अनेक महत्त्वाच्या गोष्टी माझ्या हृदयात कायम राहतील. त्यामुळे हे एक विभाग, त्यानंतर लॉ कॉलेज आहे. लॉ कॉलेजच्या माध्यमातून अनेक अनुभव आपल्याला घेता आले. तर या विभागात अनेक गोष्टी आपल्या महाविद्यालयात मला शिकायला मिळाल्या. मी जेव्हा लागलो होतो 89 मध्ये, त्यावेळेला डेमॉन्स्ट्रेशन झालं होतं आणि या ठिकाणी मला वाटते आतमध्ये डेमो घेण्यात आला होता. मला याचा गर्व किंवा मोठेपणा या ठिकाणी उल्लेख करायचा नाही, परंतु माझा कुठल्याही प्रकारचा परिचय या कॉलेजला नव्हता. तेव्हा मी MA नागपूरवरून केलं होतं, यशवंतबद्दल खूप ऐकलेलं होतं आणि मी एका ठिकाणी नोकरीला ग्रॅज्युएट शाळेला लागलेलो होतो माझ्या गावाजवळ. पण मी जाहिरात बघितली आणि मी इंटरव्ह्यूला आलो. इंटरव्ह्यू दिल्यानंतर मी कोणालाही कुठे भेटलो नाही किंवा काही वशिला किंवा कोणता प्रकार माझ्या जीवनात मी केव्हा केला नाही. मला काही दिवसानंतर टेलिग्राम आला महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या सहिता की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही 8 दिवसामध्ये जॉईन होता. त्यावेळेला गोंकाळे सरांच्या याच्या सहित पत्र होतं, ते टेलिग्राम वगैरे होतं आणि 10 त्यावेळेला होते 19 मध्ये जेव्हा मी लागलो तेव्हा. तर त्या टेलिग्राम तो टेलिग्राम मी आधीच जपून ठेवलेला आहे माझ्या जीवनात. तर मला टेलिग्राम आल्यानंतर मी येऊन या ठिकाणी साहेबांना म्हणजे गोंकाळे सरांना भेटलो आणि माझी व्यथा थोडक्यात सांगितली. सरांना मी सांगितले की सर, मी विवाहित आहे, त्यामुळे आणि मी परमनंट जॉबवर आहे, मला जर या महाविद्यालयामध्ये आपण जॉईन करून घेत असाल तर थोडं पुढचं संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जर मला एक हमी आपल्याकडून मिळत असेल तर मी तिकडचा राजीनामा देऊन या ठिकाणी जॉईन होतो. कारण माझ्याही कौटुंबिक जीवनामध्ये मी ठरवलेलं होतं की जोपर्यंत मी माझ्या कुटुंबातील मोठा असल्यामुळे जोपर्यंत मी घर सोडणार नाही तोपर्यंत माझी इतर भावना किंवा माझ्या कुटुंबाचा विकास किंवा डेव्हलप होणार नाही. माझ्याकडे शेतीवाडी 40-50 एकर आहे, पोलिसाची शेती आहे, परंतु जर मी शेती केली असती तर मी चांगला शेतकरीच राहिलो असतो. पण माझं मूळ त्या क्षेत्रामध्ये तेव्हा लागलं नाही आणि शिक्षणाचं एक वेळ मला, एक ध्येय मला होतं आणि ते मला या महाविद्यालयाने दिलं. आणि गोंकाळे सरांना मी सांगितलं की सर अशी परिस्थिती आहे, नाहीतर म्हटलं मी एक भाकरीसाठी माझी अर्धी भाकर सोडून देईल आणि एखाद्या वर्षात, कारण त्यावेळेला TO देण्याचा प्रकार महाविद्यालयामध्ये होता 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा होता. ज्यांना 1 वर्षाचा अर्ज दिला जात होता त्यांना 1 वर्षाचा त्याने ॲपिलन्स वर्षभराचं पाहून संस्था त्यांना TO देऊ शकत होती हे मी तेव्हा ऐकलेलं होतं. पण यशवंत महाविद्यालया संदर्भात जेव्हा मला टेलिग्राम आला तेव्हा माझ्या परिसरातील माझे जे मित्र होते किंवा जे माझे गुरु होते त्या काळातले, त्या लोकांना मी कारंजाला, त्याचबरोबर मंगरुळपीरला जे प्राध्यापक होते त्यांना मी भेटलो आणि त्यांना मी म्हटलं की सर, मला माझं यशवंत महाविद्यालयामध्ये वर्धेच्या माझं सिलेक्शन झालेलं आहे, मी त्या ठिकाणी जावं का? कारण मी सध्या आधी भाकरीवर आहे तिथे आणि तसं झालं तर मग माझ्या जीवनाचं नुकसान होऊ नये, कारण मी विवाहित असल्यामुळे माझ्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी होती. तर ती जबाबदारी मी तेव्हा किंवा ती रिस्क मी तेव्हा घेतली नाही. पण जेव्हा मला तिकडे किंवा NK राठोड जे आहे ते माझ्या गावाजवळचेच आहे, ज्यांना भाऊनी या ठिकाणी आपल्या संस्थेत काही दिवस ठेवलं होतं.
त्यांना पण भेटलो मी आणि त्यांना सांगितलं की मला यशवंत कॉलेजमध्ये जॉईन व्हायचं आहे, मी जावं का? तेव्हा त्यांनी सुद्धा मला हे सांगितलं की यशवंत महाविद्यालय नागपूर विद्यापीठात नवी विदर्भात एक नामांकित किंवा नावाजलेलं कॉलेज आहे, तुम्ही डोळे मिटून त्या कॉलेजमध्ये जॉईन होऊन जा. त्या आधारावर मी त्या वर्षी जॉईन झालो आणि मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की गेल्या माझ्या 32 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला या महाविद्यालयात कुठल्या प्राचार्याकडून नाही, कोणत्या प्राध्यापकाकडून नाही, कोणत्या नॉन टीचिंगकडून नाही किंवा कोणत्या संस्थेच्या आदरणीय सभासदांकडून नाही, कुठल्याच गोष्टीचा माझ्या जीवनात मला त्रास झाला नाही. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी आनंदाने माझ्या जीवनाचे 32 वर्ष सर्व्हिसचे नोकरीचे घालवले. त्यामुळे या महाविद्यालयाचा, या संस्थेचा, या प्राचार्याचा मी खरोखर हृदयापासून ऋणी आहे. एकच कटू अनुभव फक्त माझ्या जीवनामध्ये या वर्किंगमध्ये जे आलेला होता, एक वादळ आलं होतं. ते वादळ शमवण्याचं सुद्धा धाडस आदरणीय भाऊ आवडे सर आणि देशमुख सर या मान्यवरांनी ते वादळ शमवलं. त्यामुळे मी त्यांचं सुद्धा आयुष्यभर ऋणी राहील. पतसंस्थेच्या संदर्भात जे आलेलं होतं सर, त्याचा जास्त उल्लेख करण्यात गरज नाही कारण आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु मला या प्रसंगी एक गोष्ट आठवते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की सत्ता ही एक अशी चावी आहे की जीवनात कोणती समस्या असेल तर त्या समस्येचं कुलूप किंवा ताला ती उघडू शकते. माझ्या नशिबाने किंवा आमच्या त्या सगळं संचालक मंडळाच्या नशिबाने सुरेश भाऊ त्यावेळेला आमदार होते 9 ते 14च्या कालावधीत आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांनी ते वाक्य म्हटलेलं आहे की सत्ता ही अशी चावी आहे की जी कोणत्याही समस्येचं कुलूप उघडू शकते. त्यामुळे भाऊचा मला आधार मिळाला. तावडे सर, देशमुख सर, भोयर सर, जे काही आपल्या संस्थेचे ज्येष्ठ आणि विचारवंत लोक आहेत त्या सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि आज एक गोष्ट मी आणखी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की या सगळ्या बाबतीत ज्या मान्यवरांनी आम्हाला साथ दिली ते ऋण मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. सोबतच मी प्रामाणिकपणे ही सांगू शकतो की जसं आम्हाला त्या प्रसंगातून संस्थेतील आपल्या या मान्यवरांनी सावरण्याचा प्रयत्न केला तशाच प्रकारे दुसरी गोष्ट माझ्या जीवनात मी सांगू इच्छितो. हे जसं मी आयुष्यभर विसरणार नाही तशा प्रकारे तर मी आयुष्यात कधीच जरी वर्किंगमध्ये मेडिकल घेतल्या असतील पण प्रत्यक्षामध्ये मला तापही नाही आलेला आहे आजपर्यंत. कधी मी दवाखान्याच्या गोळ्या घेतल्या नाही. परंतु हे जे असं चक्रीवादळ आमच्या जीवनात ओढवलं तेव्हा त्यावेळेला पासून मला मात्र तिसरीचा आजार सुरू झालेला आहे आणि मी दररोज एक गोळी मला घ्यावी लागते. म्हणजे एवढं मानसिक तणाव माझ्या जीवनात त्या प्रसंगी आलेला होता हे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी कबूल करेन. तर अशा पद्धतीने जे काही सहकार्य मला महाविद्यालयाला दिलेलं आहे त्यामुळे मी महाविद्यालयाच्या संस्थेचा कायम जोडीत आहे आणि या मातीशी, ज्या मातीत मी घडलो, ज्या परिसरात मी अध्यापनाचं कार्य केलं ते मी आयुष्यात कधी विसरणार नाही. एवढं मात्र मी प्रामाणिकपणे आपल्याला या प्रसंगी सांगू इच्छितो. तरीसुद्धा माझ्या वर्किंगमध्ये जे काही थोडंफार माझ्याकडून काही लोक दुखावले गेले असतील, कुणी दुखावले असतील असं मला तर वाटत नाही, पण समजा असेलही थोडे तरी त्यांनी मला माफ करावं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की आपल्या महाविद्यालयामध्ये एक आगळावेगळा उपक्रम 2012-13 पासून राबवण्यात आलेला आहे. ते म्हणजे यशवंत कल्याण निधीचा, त्याची सुरुवात भोयर सरांच्या आणि त्या समकक्ष काही प्राध्यापकांच्या, कोळपर सर असतील, भोयर सर असतील, बोर्डे सर असतील किंवा फाळके सर असतील त्या लोकांच्या कल्पनेतून आणि साहेबांच्या मार्गदर्शनात जे काही झालेलं होतं त्याची सुरुवात आपल्या महाविद्यालयाने होत करून गरीब विद्यार्थी आणि हुशार अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून, जी आपल्या महाराष्ट्रात कुठेच नाही अशी स्कॉलरशिप आपल्या महाविद्यालयाकडून दिल्या जाते. तर माझी एक मनापासून अशी इच्छा आहे की माझं सुद्धा आज सध्या वर्किंगमध्ये जे काही कॉलेज कंट्रीब्युशन आहे ते तर मी दिलेलंच आहे निवृत्तीपर्यंत, पण याही पुढे मला सुद्धा वाटलं पाहिजे आपलं कॉलेज आहे, माझं कॉलेज आहे, म्हणून मी 10,000 रुपये कायम डिपॉझिट स्वरूपात जसे भोयर सरांनी दिले होते तसं मी देऊ इच्छितो. सरांची परवानगी त्यासाठी मी कल्याण निधी समन्वयक सचिव जे आहे बेरे सरांना विनंती करतो की त्यांनी हा चेक घ्यावा. धन्यवाद.
तर या प्रसंगी आपण सर्वांनी माझं जे लांबलेलं भाषण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि हा आपल्या संस्थेचा स्टाफ क्लबचा आणि मला सत्कारायोग्य समजून आपण जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा स्टाफ क्लबचा खास आभार मानतो. जाता जाता एका हिंदी शायराची गोष्ट मला या ठिकाणी शायरीतून सांगावीशी वाटते, त्याचा उल्लेख करून मी माझ्या शब्दाला विराम देतो. त्या एका हिंदी शायराने असं म्हटलेलं आहे, तू अपनी खूबियां ढूंढ, तू अपनी खूबियां ढूंढ, खामियां निकालने के लिए लोग है ना, तू अपनी खूबियां ढूंढ, खामियां निकालने वाले लोग है ना, अगर रखना है कदम तो आगे रख, अगर रखना है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग है ना, लोग है ना. धन्यवाद. धन्यवाद सर. माननीय उमाकांत ठुकरे माजी पर्यवेक्षक कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले मनोगत या ठिकाणी मांडावे ही विनंती. सर्वप्रथम यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बापूरावजी देशमुख उपाध्ये दाजी यांच्या प्रतिमेस मी नमन करतो. या जो स्टाफ क्लबचा जो कार्यक्रम जो आहे, सत्कार कार्यक्रम जो आहे, या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले माजी अध्यक्ष सुरेश भाऊ देशमुख, उपाध्यक्ष सतीशराव राऊत, नवनियुक्त यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर भाऊ देशमुख, नवनियुक्त कार्यकारी सदस्य ॲडव्होकेट राहुलजी धांदे. या कार्यक्रमासाठी आपल्या कॉलेजचे जे प्राचार्य आहेत माननीय डॉक्टर विलासराव देशमुख सर, स्टाफ क्लबचे समन्वयक नारायण सर, याशिवाय या कार्यक्रमास माजी प्राचार्य भोगडे सर, भोगे सर, उमेश भाऊ भाजगे सर, भोयर सर, पटोले सर, निवृत्त प्राध्यापक माझे बंधू यादव सर, इतरही प्राध्यापक प्राध्यापिका, स्वतंत्र कर्मचारी, स्नेही. मी जास्त भाषण लांबवणार नाही, कारण संपायच्या अगोदर टाळ वाजतात. असो, मी इतिहासही सांगणार नाही. माझा या कॉलेज सोबत 81 पासून तर 85 पर्यंत 1981 to 85 पर्यंत 86-87 नागपूर नॉलेज कॉलेजला MA जॉग्राफीसाठी, 88ला शिव वैभव कॉलेजमध्ये BEd साठी निकाल, BEdचा निकाल लागायच्या अगोदर मी 2 कॉलेजमध्ये इंटरव्ह्यूला गेलो होतो. NMD कॉलेज गोंदिया, विद्यानंद कॉलेज यवतमाळ. दोन्ही ठिकाणी अपॉइंटमेंट ऑर्डर माझ्याकडे. आमच्या वडिलांना म्हटलं, बापूजी मला गोंदियाचा ऑर्डर मिळाला. वडिलांनी फाडला, त्या चुलीजवळ बसलेले होते, टाकून दिले. तर कारण होतं, माझे दोन्ही भाऊ, एक दिव्यासराव, एक बलदेवराव, लग्न झाल्यानंतर वहिनींना घेऊन बाहेर. त्यांना वाटतं वडिलांना ते पोटाला 280 किलोमीटर जाईल, शेती कोण पाहिल, गाई कोण पाहिल, दूध कोण पाहिल असेल.
तिथूनच 3 दिवसानंतर एबीएन कॉलेजचा इंटरव्ह्यू होता, तिथे गेलो, तिथला ऑर्डर मिळाला. पुन्हा आईला म्हणाले, आई 280 किलोमीटर नव्हते म्हणून आता 75 किलोमीटर आहे, जातून जाऊ देईल का? पुन्हा आई रागावलेत. आणि सेकंड डेलाच आम्ही वाड्यामध्ये माझ्या वडिलांनी नेलं. दोघे नाव बापूराव. काय नाही फक्त म्हणे गोंदिया सांगतो म्हणे, यवतमाळ सांगतो म्हणे. सेकंड डेला यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इंटरव्ह्यू होत्या, मी फॉर्म टाकला, मला बोलावलं, माझी अपॉइंटमेंट झाली, मला फायसर वाटलं. 1988 1/12/1988 ते 2002 पर्यंत मी विजयगोपाल लावतो यशवंत कनिष्ठ महाविद्यालय विजयगोपाल. 14 वर्ष मी नोकरी केली प्रामाणिकपणे. जेव्हा या कॉलेजमध्ये ठाकरे सर रिटायर झाले भूगोलाचे, मी आणि हनुमान विरे हे दोघं जण सुतगिरणीमध्ये गेलो. भाऊ ते बसलेले, भाऊ म्हटलं 14 वर्ष केलं मोस्ट व्याकरण झाली म्हटलं ठाकरे सरांची भूगोलाची. बरोबर म्हणे उमाकांत, बघा या संस्थेच्या विषयी मला फार मोठा अभिमान आहे, मनापासूनही आदरही आहे. 14 वर्ष नोकरी केल्यानंतर एकाच दिवसामध्ये माझी ट्रान्सफर यशवंत महाविद्यालय वर्धामध्ये 2/7/2 लागले. इथेही काम चालू असेल, काम मी केलं. प्राचार्य महोदयांनी तिथल्या त्यावेळेला तिथे असणारी ग्रामीण माध्यमिक पतसंस्था आहे, ती मी काही दिवस पाहिली, 5 वर्ष पाहिली देवळीला. 2002 ते 2021 पर्यंत या कॉलेजला राहिलो. भूगोल विभाग ज्युनियर कॉलेज. इथल्याही यानुसार एक वाक्य वापरलं सर की वादळ 24 तारखेला माझ्यावरती वादळ आलं होतं, पण आमचे साहेब आहे चालू सध्या आहेत. असं वाटायचं की जाव त्या शेतातल्या विहिरीमध्ये आणि कुदून जावं. रिअली माझी बायको आणि माझी मुलगी बसलेली आहे. म्हटलं अहो बघूया काय आहे चालू. यशवंत महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था. मला माहित आहे काही होणार नाही, साहेब माझ्या पाठीमागे आहेत, आपले प्रिन्सिपल सर. पण मात्र पण ज्या दिवशी मी गेलो ना त्या न्यायालयामध्ये, तिघं होतो आम्ही, मी भालेकर सर आणि मेंढे दुर्वेश. जास्त बोलत नाही मी, होईल चांगलं होईल. प्रिन्सिपल माझ्यासोबत माझ्या पाठीशी आहेत ना, हमखास सांगतोय काहीही होणार नाही आणि त्या संस्थेचं डेव्हलपमेंट नक्कीच होणार. बघा प्रत्येक काम ज्याने मला दिलं ते प्रामाणिकपणे केलं आणि प्रामाणिकपणेच माझ्या पाठीशी ते आहे. उमाकांत डुकरेचा स्वभाव मात्र कडक आहे थोडा. 12वीची एक्झाम होती, जास्त वेळ काय झालं, रात्री 11:30 वाजेपर्यंत इथल्या आमच्या ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांनी मॅडम लोकांनी त्या रिझल्टच्या कामासाठी वेळ दिला. बरं वाटलं. माझ्या स्वभावामुळे बोलण्यामुळे जर कुणाचं मन दुखलं असेल तर मी ठिकाणी जाहीर माफी मागतोय. जेंट्स मध्ये नसेल कदाचित, लेडीज मॅडम ज्या त्यांच्यामध्ये असेल, उखायला लवकर उखायला असं करू नये. असं एक कुटुंब म्हणतोय आपण, एक कुटुंब आहे. रिटायर्ड होणार ना, तुम्ही पण होणार एक दिवस, तुम्ही झालो. पण जे सिच्युएशन या ठिकाणी आढळली दिसतेच ना, बेकार वाटत. असं होऊ नये. असो, मी या ठिकाणी शेवट एकच सांगतोय की माझ्या हाताने जर काही चूक जर झाली असेल तर समक्ष मी सर्वांच्या माफी मागतोय. सत्कार समारंभासाठी तुम्हाला बोलावलं, माझ्या मिसेसला पत्नीला बोलावलं, माझी मुलगी. संध्याकाळच्या वेळेला गेले सर आणि नारायण सर आले, बसायला जागा नव्हती.
आपलं मी सर काय करू बरोबर आहे, काय हरकत नाही. त्याच्यामध्ये मात्र तुम्ही अवश्य या. आणि 2 तारखेला माझ्या मिसेसला ॲडमिट करावं घरच्या कामामुळे. मग दाखवली सरांना काही होत नाही. असो इतपत मी बोललो, सर्वांची माफी मागतोय आणि माझे 2 शब्द मी संपवतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. आचार्य पदवी प्राप्त महाविद्यालय विकास समिती स्थानिक सदस्य माननीय डॉक्टर संदीप सुरेशभाऊ देशमुख यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडावे. नमस्कार. सर्वप्रथम आजींना साष्टांग नमस्कार करतो. मी तसा देवाला मानत नाही, माझे फक्त एकच देव आहे आजी. नेहमी त्यांनाच मी प्रार्थना करत असतो की माझ्या हाताने चांगलं कार्य घडू द्या. त्यानंतर मी जे काय कार्य करतो तर ते फलित होऊ द्या, मेहनत माझी वाया न जाऊ. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व प्राध्यापकगण आणि मला आपण इथे सन्मानित करत आहे त्याबद्दल आपलं सर्वांचं स्टाफचं, सर्व सभासद किंवा सर्व मंडळाचं खूप खूप धन्यवाद. काही वेळा पहिले मी बघत होतो जाधव सरांच्या वेळेस सर्व काही प्राध्यापकांमधला एक विद्यार्थी जागृत झाला, असं माझ्या वेळी होणार नाही मी काळजी घेतो, जास्त वेळ बोलणार नाही. सगळे जण विचारत राहतात की प्रेरणा कुठून भेटली, PhD करायची प्रेरणा कुठून भेटली. आता प्रेरणा नाही धाकच होता माझ्या वडिलांचा. हे असं झालं की माझी 99ला 1999ला माझी ॲडमिशन झाली होती सावंतवाडीला मेडिकलला, JNMCला, जवाहरलाल मेडिकल कॉलेज. 1.5 वर्ष मी ते केलं. माझ्याकडे एकच सब्जेक्ट होता ॲनाटॉमी. ॲनाटॉमी म्हणजे ह्युमन बॉडीला तुम्हाला डिसेक्ट करावं लागतं. त्याची नस कुठे आहे, त्याचं मसल कुठे आहे, कुठून ओरिजिन आहे, कुठे इन्सर्शन आहे, ते सगळं बघायला लागतं. फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि ॲनाटॉमी हे 3 विषय राहायचे. मी दोन्ही क्लिअर करायचो, माझा ॲनाटॉस नव्हता गेला. आणि मी जेव्हा डिसेक्शनला जायचो तर सगळ्यात जड जायचा तो सोमवार, कारण की शनिवारी ते एक मोठं टँक होतं तिथे, आता माहिती नाही आता आर्टिफिशियल मोठे देत असेल तर तेव्हा आम्हाला स्वतः तो आठवडा टाकून ह्युमन बॉडी फॉर्मॅलिन राहत होतं, त्याच्यामध्ये ती बॉडी सडत नाही तर आम्हाला ती काढायला लागायची. तर जे विद्यार्थी आले पहिले त्यांचं ते काम होतं की ते काढायचं आणि ते डिसेक्ट करणं सुरू करायचं. तर प्रत्येक सोमवारी मी आपल्या आईच्या हाताने जेवलो आहे, कारण की संध्याकाळपर्यंत त्याचा वासच नाही राहायचा. 1.5 वर्ष प्रयत्न केले, नंतर म्हटलं आता नाही होऊ शकत. त्या धाडसींनी वडिलांना सांगितलं की आता नाही होत, मला सोडायचं आहे. तर जे त्यांचा स्वभाव आहे ते बोलत नाही पण मनात ठेवतात. त्यांनी काय म्हटलं नाही, पण त्यांच्या डोळ्यातून दाखवून दिलं की तू चुकीचं केलं. त्यानंतर म्हटलं की नाही आता काहीतरी आपण असं करायचं की नावासमोर तर डॉक्टर लागला. उपाय काय, त्याचा एकच उपाय म्हणजे डॉक्टरेट करा. तुम्ही कोणाकडे समजा विजिटिंग कार्ड दिलं ते थोडी विचारतात PhD आहे की MBBS आहे, B.Pharm आहे, D.Pharm आहे, त्याचे डॉक्टर आहे. तर B.Com केलं नागपूरवरनं. ते झाल्यानंतर मी गेलो MIT कोथरूड पुण्याला माझी ॲडमिशन झाली MBAला. MBA केलं मार्केटिंगमध्ये. सोबतच मी M.Com फायनान्समध्ये करत होतो नागपूर युनिव्हर्सिटीमधून. सोबतच मी फायनान्स केलं, त्याच्यातच M.Com केलं, म्हणजे M.Com फायनान्समध्ये केलं, MBA मार्केटिंगमध्ये केलं, त्यानंतर MPhil मॅनेजमेंटमध्ये केलं आणि शेवटी मग एक पायरी चढली की PhDची. आता PhD कसं झालो, सर्वप्रथम ज्या ज्या लोकांनी PhD केली त्या सर्वांना अभिनंदन, कारण की जे खरं डॉक्टर आहे, BDS आहे, MBBS आहे, त्यांना तर हॅट्स ऑफ. पण PhD पण सहजासहजी इतक्या लवकर होत नसते, त्याला फार परिश्रम लागतात. जेव्हा माझं शेवटचं म्हणजे 5 वर्षाचा कालावधी होता, त्या 5 वर्षात जेव्हा संपत आले की मला आता माझं
थेसिस सबमिट करायचा, तुम्ही 18 तास लॅपटॉपवर बसून थेसिस टाईप करायचो. अक्षरशः माझे डोळे लाल होऊन जायचे आणि काकडे करून मी झोपायचो, दिवसभर झोपायचो. रात्री याच्यासाठी करायचो कारण की दिवसा माझी मुलगी मला काहीच नव्हती म्हणून मी रात्री नुसती झोपल्यानंतरच तुम्ही माझं काम सुरू करायचं. आता तसं जे PhD मध्ये जे मी केलं त्याचं पूर्णपणे श्रेय जाते माझे गाईड डॉक्टर राजू सरांना, त्यानंतर माझ्या आई वडिलांना, त्यानंतर जे काही माझ्यासोबत मला पुश करायचे की अरे तुझं झालं नाही का, लवकर कर, 5 वर्ष आता संपत आले, लवकर संपतो, PhD झाला पाहिजे, असे ते लोक माझे मित्रमंडळी, बायको, मुलगी, सर्वांचा मी आभारी आहे. कारण की मी सुदगिरणी सहकारी सुदगिरणी या राजेंच्या नावाची, त्याचा मी अध्यक्ष देखील आहे. तर त्याचाही वाद इतका होता की मला वेळच नाही भेटायचा. तर कधी कधी एक पेज लिहिला तर लिहिला मग झोपून जायचं, पुन्हा काहीतरी करायचं. पण शेवटी जेव्हा जाधव सरांनी डेडलाईन दिली की आता नाही गेलं तर याच्यानंतर फार कठीण होणार आहे, तुला करायचं नाही, म्हणून मी धडपडीने ते केलं की ईश्वराच्या कृपेने मला PhD अवॉर्ड झाला. तर हा भाग झाला PhDचा. मला कधी असं व्यासपीठ भेटलं नाही की मी कधी यशवंत परिवार, यशवंत आर्ट्स कॉलेज होतात किंवा यशवंत संस्थेमध्ये मला असं कधी व्यासपीठ भेटलं नाही की मी याविषयी कधी बोलू शकतो. इथे सगळे माझी काही माझी आहे, काही आता प्राध्यापक आहे, काही रिटायर झालेले आहेत. मी सर सगळ्यांना तुम्हाला एक सांगतो, तुम्ही लोकांनी जे विद्यार्थी घडवले ना ते आजही तुम्हाला सगळ्यांचं नाव आहे, त्या कॉलेजचं नाव आहे. कारण की मला गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जावं लागतं, त्याच्यानंतर मला नागपूर टेक्स्टाईल आहे, सेंट टेक्स्टाईल आहे, सेंट टॅक्स आहे, त्यानंतर GST ऑफिस, सगळीकडे ह्या कॉलेजमधून गेलेला विद्यार्थी कुठे ना कुठे आपल्याला सापडतो. जर वर्धेचा देशमुख म्हटलं आता ते याचं यशवंत आले का, मग ते हमखास नावं टाकतात, ते अजूनही आहे का, ते अजूनही आहे का, मी म्हणतो नाही, आता मला माहीत नाही कारण की आम्ही तेव्हा फार लहान. पण अजूनही सांगतो, जेव्हा केव्हा इथे ॲडमिशन घ्यायची वेळ येते, इथे ॲडमिशन भेटत नाही तर मला रेफरन्सच देण्यात येतात की आम्हाला इथे ॲडमिशन पाहिजे. मी जेव्हा त्यांना सांगतो की इतर कॉलेजही आहे तर म्हणजे मी टाइमपास कॉलेज होणार तो येईल याही शिक्षा केली जाते. हे खरंच जे तुम्ही लोकांनी इथे एक न्यू ठेवलेली आहे की त्यानंतर देखील आता जे रुजू असणारे जे प्राध्यापक आहेत त्यांनी ती कॅरी केलेली आहे. आणि मला अशी अपेक्षा आहे की याच्यानंतर पिढी दर पिढी तुम्ही एक प्लॅटफॉर्म सेट करा. आपल्या इथले विद्यार्थी संगीत विभाग असो, क्रीडा विभाग असो किंवा कुठेही सगळ्या IPS, UPSC, MPSC परीक्षेत चांगल्या याच्यात फ्लाईंग कलर्समध्ये लागलेले आहेत. मी गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये तर आहेच आहे. मला एकच आहे की आतापर्यंत मला कधी असं व्यासपीठ भेटलं नाही. आपण या संस्थेला जे दिलं त्याकरिता आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तसेच जे आता रुजू आहे, जे आता इथे हल्ली काम करतात त्यांना सर्वांना एक जबाबदारी आहे की या संस्थेला, या कॉलेजला कधी तळानं जाऊ दिलं पाहिजे. आपण असे काही कृत्य करू नका. डोंगाळे सरांपासून जे कॉलेजचं नाव होतं ते आजही आहे आणि तुमच्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने शिक्षण देत आहात त्या पद्धतीने जर हे कॅरी ठेवलं तर आपल्या इथे चांगले दिवस परत येतील. कारण की बाहेरच्या कॉलेजेसमध्ये कशा पद्धतीने शिक्षण देत आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याकरिता आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद की इतक्या वर्षापासून तुम्ही सगळे एकत्र आहे, एक परिवारासारखे तुम्ही या संस्थेला, या कॉलेजला जोपासत आहे, त्याबद्दल खूप खूप आभार. मला इथे पुनश्च तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यानंतर एक कार्यक्रम लहानसा का होईना मेहनत खूप लागते, ज्या सर्व लोकांनी याच्यामध्ये परिश्रम घेतला आहे त्या सर्वांचे खूप 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 आभार. धन्यवाद. धन्यवाद. माननीय ॲडव्होकेट राहुलजी दिलीपराव गांधी, नवनियुक्त कार्यकारिणी सदस्य, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडावे. प्रत्येक वेळी आमच्या पाठीशी उभे राहून मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर देशमुख सरांना विनंती करते
या ठिकाणी म्हणतात. आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान या संस्थेचे आमचे अध्यक्ष आज डॉक्टरच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश देशमुख ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर भाऊ देशमुख, मुख्य सहकारी संचालक नव्याने त्यांची नियुक्ती झाली ॲडव्होकेट राहुलजी धंदे, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गुलाबराव देशमुख, नारायण सर, सर्व माझे शिक्षक शिक्षकेतर बंधू, तुम्हा सर्वांना कल्पना आहे की आपण नेहमीच डॉक्टरच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करतो. सर्वजण आपण नोकरी करतो, परंतु आम्ही नोकरी करत असताना केवळ कर्मचारी म्हणून नव्हे, एक परिवार म्हणून राहावं, आमच्या सर्वांचे विचारांचे आदान प्रदान व्हावं, एक कौटुंबिक वातावरण तयार व्हावं. आणि एवढंच नव्हे, तर आपले शैक्षणिक विचारांची सुद्धा देवाणघेवाण व्हावी, या अनुषंगाने हा स्टॉप क्लब काम करत असतो. आणि निश्चितच आताच डॉक्टर संदीपनी सांगितलं की या महाविद्यालयाचं ज्या काही पुन्हा लोकांनी पाया रचला, आज तुम्ही सर्व सुद्धा त्याचं अनुकरण करत आहात आणि या महाविद्यालयाला कसा नावलौकिकाला नेता येईल बघता. बऱ्याच वर्ष अध्यक्ष म्हणून भाऊंनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. जरी ते अध्यक्ष नसले तरी सुद्धा त्यांचं सातत्यानं आम्हा सर्वांना मार्गदर्शन लाभत असते. आज समीर भाऊ अध्यक्ष म्हणून या संस्थेवर तुला सांभाळत आहे. नवीन विचार, नवीन कल्पना निश्चितच ते रुजवण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचं कार्य तुम्ही सर्व निश्चितपणे कराल तुम्हाला सगळ्यांकडून अपेक्षा करतो. नवीन आता राहुलजी धांडे सुद्धा नव्याने या कार्यकारिणीमध्ये, आमच्या यशवंत कार्यकारिणीमध्ये आलेले आहेत. ते ॲडव्होकेट आहेत, त्यांचे सुद्धा निश्चितच या संस्थेला तुम्हा सर्वांना मार्गदर्शन लाभेल. आणि खरोखर या महाविद्यालयातील प्राध्यापक असो किंवा कुठले कर्मचारी फार मेहनत घेतात महाविद्यालयात पुढे नेण्याकरता. आता काही दिवसापूर्वी मी आणि विलासराव आम्ही सेलूला जात होतो तेव्हा आम्ही अशी चर्चा करत होतो. IPSCची मीटिंग होती आणि त्यांना त्यांच्या मनामध्ये खंत होता की आम्ही नॅकच्या दरम्यान जी मेहनत केली तर फळ आम्हाला पाहिजे तसं मिळालं नाही. निश्चितच ती खंत, तो सल आमच्या मनामध्ये आहे आणि ती खंत आम्ही निश्चित आमच्या मनामध्ये ठेवावी की जेणेकरून पुढच्या वेळेस जेव्हा न्याय येईल तेव्हा आम्ही निश्चित एही नव्हे A++ वर गेलो पाहिजे. आणि निश्चित ती ताकद तुमच्यामध्ये आहे, तुम्ही ओळखली पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुम्ही काम करावं. आणि निश्चितपणे जी खंत आज तुमच्या प्राचार्यांच्या मनामध्ये आहे, तुम्हा सर्वांच्या मनामध्ये आहे, ती
निश्चित तुम्ही जे केलं ते चांगलं केलं. बरेचसे त्याला हे असतात की का मिळू शकले नाही, का नाही, आपल्यापेक्षा काही कमी असलेल्या कॉलेजांना चांगली ग्रेड मिळू शकते. पण हे सर्व जरी असलं तरी हताश होऊन चालणार नाही, कारण आता ही सायकल आहे, ही तर आता थांबणारी नाही आहे. आम्हाला स्वतःमध्ये वारंवार नियमितपणे इम्प्रूव्हमेंट करायचं आहे, नवनवीन कल्पना आत्मसात करायच्या आहेत, त्या रुजवायच्या आहेत. आणि निश्चितपणे तुम्हाला सर्वांकडून आम्ही ही अपेक्षा करू शकतो. आणि आता येणाऱ्या वेळेत जेव्हा तुम्हाला या महाविद्यालयाला वर नेण्याची संधी येईल तेव्हा निश्चितपणे तुम्ही ते उच्चतम स्तर गाठण्याचा प्रयत्न करा, ही अपेक्षा तुम्हाला सर्वांकडून करा. आयोजकांनी आम्हाला इथे बोलावलं आणि हा बोलण्याची संधी दिली. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं, याबद्दल तुम्हा सगळ्यांचे सुद्धा आभार. पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानत आणि निश्चितच या महाविद्यालयाला एक चांगला विचाराकडे घेऊन जाण्याच्या तुम्हा सर्वांकडून अपेक्षा करत या आपल्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर देशमुख सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या या प्रसंगी आपले विचार व्यक्त करावे. सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते स्वर्गीय बापूराव देशमुख उपाख्यादाजी यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो. आजच्या या आपल्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक सूर्यभाऊ देशमुख, आपल्या संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय समीर देशमुख, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय सतीशजी राऊत, आपले संस्थेमध्ये नवीन जे कार्यकारिणीचे सदस्य म्हणून नव्याने रुजू झाले ते सन्माननीय ॲडव्होकेट राहुलजी धांदे, आपल्या स्टाफ क्लबचे समन्वयक प्राध्यापक नारायण सर, या ठिकाणी आज ज्यांचा सत्कार आयोजित केलेला होता ते सर्व सत्कारमूर्ती, प्रामुख्याने उपस्थित असलेले विपुलजी जाधव, भोगे सर, प्राचार्य घोडे सर, डॉक्टर निंबाळकर सर, खोटेले सर, आमचे मित्र आणि मार्गदर्शक भुयल सर, पाचगे सर आणि सर्वच भूगोल सर वगैरे यांना सगळे लोक आहेत. सगळ्यांची नावं या ठिकाणी घेणं एवढं क्रमाला म्हणणार नाही. पण आजचा हा जो कार्यक्रम आहे हा अनेक दिवसानंतर किंवा वर्षानंतर जवळपास 1.5 वर्षानंतर होऊ घातलेला कार्यक्रम असल्यामुळे तिथे अनेक लोकांचे जे पेंडिंग सत्कार होते ते आपण आज केलेले आहेत. त्यामुळे ज्या सत्कारमूर्ती आहेत त्या सत्कारमूर्तीचं विशेष मला या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. निरोपाचा सत्कार ज्या लोकांना आज आपण दिला त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर विलास ढोणे, प्राध्यापक रूपसिंग जाधव, प्राध्यापक उमाकांत डुकरे सर, त्यानंतर आपले शिक्षकेतर कर्मचारी सुरेशजी चौधरी आणि पांडुरंगजी निमजे, या सर्वांनी आपापली जी जबाबदारी होती, मौलिक जबाबदारी आपल्या महाविद्यालयाच्या प्रती, ती अत्यंत प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित त्यांनी पार पाडलेली आहे. ढोणे सर जे आहेत ते इंग्रजी विषयाचे साधे प्राध्यापक आमच्यामध्ये होते, सहयोगी प्राध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. रूपसिंग जाधव यांचा मराठी विषय, त्यानंतर त्यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली. उमाकांत डुकरे जे आहेत त्यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले. आमच्या ग्रंथालयाच्या विभागामध्ये सुरेशजी चौधरी यांनी सुद्धा छान काम केलेलं आहे आणि निमजेंनी काम जे आहे ते पण भरपूर चांगल्या पद्धतीने काम शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यालयामध्ये दिली त्यांची सेवा ही कायम लक्षात राहण्यासारखी आहे.
हे सर्व लोक जे आहेत, जे यशवंतच्या मुशीमध्ये तयार झाले, ज्या लोकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये असणारे जे लोक होते, त्यांनी आपलं जे काही 100% आपल्याला देता येत असेल ॲज अ टीचर, ते सगळं देण्याचा त्यांचा 100% प्रयत्न राहिला आणि त्यांनी 100% आपल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या नावाचा ठसा खरोखर जसं संदीपने सांगितलं त्याप्रमाणे रुजवलेला आहे. आज कुठेही तुम्ही बाहेर पडद्यामध्ये किंवा पडद्याच्या बाहेर कुठेही तुम्ही जा, यशवंत म्हटल्यानंतर एक ब्रँड नेम असल्यासारखं त्या ठिकाणी दिसतं आणि कुठं ना कुठं कोणी ना कोणी प्रत्येक व्यक्ती जो आहे या यशवंतशी जुळलेला आपल्याला आढळतो. मला असं वाटतं की ही एक अचिव्हमेंट आहे, ही जी आपली पूर्वजांनी आपल्याला सगळ्यात दिलेली ही एक अचिव्हमेंट आहे. यामध्ये मिंजेंचं मला विशेष कौतुक यासाठी वाटतं की मिंजेंकडे स्कॉलरशिपचा विभाग होता आणि स्कॉलरशिपची जबाबदारी सांभाळताना अनेक बदल जे आहेत या नवीन महापोर्टलवरती करण्यात आलेले होते. आणि स्कॉलरशिपचा खेळ म्हणजे तुम्हाला सांगतो की आज त्यांचे 10 अंकी जे नंबर असतात, आपल्या अकाउंट नंबर विद्यार्थ्यांचे, ते बरोबर लिहिणे, ते बरोबर टाकणे. कम्प्युटरचं विशेष ज्ञान त्यांनी काही घेतलेलं नव्हतं, ट्रेनिंग नव्हतं, पण तरीसुद्धा त्यांनी कुठेही बिनचूक प्रत्येक वेळी त्यांनी काम करत आलं. कम्प्युटरच्या कामामध्ये तुम्हाला सांगतो की त्यांनी कधीही चुका केल्या नाही. त्यांनी थोडं हळूवार काम केलं, पण बिलकुल विना कुठल्याही प्रकारची त्यामध्ये चूक होणार नाही याची त्यांनी कायम दक्षता घेतली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं जे आहे ते विशेष कौतुक केलं पाहिजे की कुठली ट्रेनिंग नसताना त्यांनी हा विभाग सांभाळला. कारण आजकाल विद्यार्थ्यांचे अकाउंट नंबर, त्यांचे IFSC कोड, बँकेचं नाव अशा पुष्कळ ठिकाणी असतात आणि अलीकडे कम्प्युटरवर काम करणारे आम्ही सगळे लोकांना माहिती आहे की कट पेस्ट आपण वापरतो. इकडून कट केलं की तिकडे पेस्ट करणं, त्याच्यामध्ये भरपूर चुका होतात. याचा नंबर त्याला जाणे, त्याचा नंबर याला येणे. अशा कुठल्याही स्कॉलरशिपमध्ये की याची स्कॉलरशिप त्याच्या खात्यावर जमा झाली असं कुठेही त्यांच्या कारकिर्दीत झालं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं योगदान जे आहे ते खरोखर चांगलं आणि मौलिक आहे. याशिवाय आपल्याकडे जे PhD साठी म्हणून आपल्या महाविद्यालयाची एक परंपरा राहिलेली आहे आणि PhD जे आहेत ते आपल्या महाविद्यालयामध्ये सातत्याने संशोधनाचं काम करणारे जे प्राध्यापक असतात त्यामध्ये त्यांना PhD डिग्री मिळालेली आहे, ज्यामध्ये त्या अर्चना दुपारे मॅडम आहे. यांचं जे काम आहे, अर्चना दुपारे मॅडम यांनी काम जे आहे त्याच्या जॉईनिंगच्या वेळीच त्याचं पूर्ण झालेलं जवळजवळ होतं. त्यानंतर प्रियंका जाधव आहे आणि शिक्षकेतर हा जो आमच्याकडे प्रियंका जाधव ह्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिका म्हणून आहे, पण तरीसुद्धा त्यांनी PhD डिग्री जी आहे ती संपादन केली. कारण ही जी लाट आहे, मागच्या नॅकमध्ये जरा ही गोष्ट केली की त्या नॅकमध्ये 9 पासून आपण 23 पर्यंतच्या आकड्यावर गेलो होतो. आता बरेच लोक रिटायर्ड झाले पुन्हा PhD होल्डर्स, म्हणजे 9 PhD असताना गेल्या नॅकमध्ये 9 PhD असताना आपण 23 PhD पर्यंत गेलेलो होतो. आता बरेचसे PhDचे रिटायर्ड झाले, पण नवीन लोक पुन्हा PhD करतात आहे. फक्त शिक्षक कर्मचारीच करतात असं नाही, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यामध्ये सुद्धा विनयभूंचं नाव या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल की तो शिक्षकेतर कर्मचारी आहे. आपल्या इतर जबाबदाऱ्या तो सांभाळतो आणि तरीसुद्धा त्यांनी ही जबाबदारी पार पाडली आणि या ठिकाणी त्यांनी केलं PhD मिळवलेली आहे. तर हे खूप मोठं काम आहे. PhD मिळवणं म्हणजे सर्वसाधारण काम नाही, कारण त्यासाठी म्हणून एक विशिष्ट पद्धतीची एक कार्यपद्धती लागते, त्यामध्ये सातत्य लागते आणि हे सातत्य जर असेल तरच मला असं वाटतं की PhD मिळू शकते. अदरवाईज ते फार कठीण काम आहे. हे सातत्याने व्यवस्थित या शिक्षण क्षेत्रामध्ये राहून काम केलं, त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक मी करतो. याशिवाय आपले नवविवाहितांचे सत्कार राहिलेले होते, ज्यापैकी प्रफुल्ल काळे फक्त नुकतंच लग्न झाले असल्यामुळे ते दोघेही येऊ शकले. बाकी आपले जे आहेत त्याच्यामध्ये रायगोले आणि अंबर डहाणे हे एकटे यावं लागलं, कारण त्यांच्या मिसेस ज्या आहेत त्या बिझी झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे सगळं ते आपलं, कारण हा कार्यक्रम उशिरा झाला त्यामुळे आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी या सगळ्या दाम्पत्याचा मी महाविद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करतो आणि त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे ते अतिशय सुखाचं समाधानाचं जावं अशी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मुख्य म्हणजे आचार्य पदवी ही आपल्याला आता फक्त आपल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये किंवा शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये नाही, तर आपल्या संस्थेचे जे संस्थापक किंवा संस्थांमध्ये जे मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ही भावना निर्माण झाली आणि संदीपला सुद्धा PhD मिळाली. त्यामुळे संदीपनी या क्षेत्रात न राहता म्हणजे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये नसताना सुद्धा त्यांनी ती PhD पूर्ण केली, त्याचा त्यामुळे विशेष कौतुक करावं लागेल. त्यांनी त्या ठिकाणी ते विशेष कौतुक करतो आणि त्यालाही शुभेच्छा देतो. आता मुख्य जो भाग आहे तो म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या संस्थेच्या स्तरावरती
जो थोडा बदल झालेला आहे. 30 वर्ष समर्थपणे या संस्थेची जबाबदारी दाजींनंतर एका मोठ्या कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या सुरेश भाऊंनी सांभाळली आणि त्यांच्या मनामध्ये आलं की आता आपण 30 वर्ष झालेली आहेत, आपण एक जबाबदारी सांभाळतो आहे आणि ही जबाबदारी आता नवीन आपण नेतृत्वाकडे दिली गेली पाहिजे, ज्यामुळे आपल्याला नवीन काहीतरी उपक्रम या ठिकाणी आपल्याला राबवता येतील. आणि म्हणून त्यांनी एके दिवशी ते आहेत डॉक्टर वीरराव खांदे साहेब आहेत, या दोघांनीही समवयस्क असल्यामुळे त्या दोघांनी निर्णय केला आणि त्यांनी संस्थेचा राजीनामा देऊन त्यांनी सेवानिवृत्ती घेण्याचं ठरवलं आणि ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ती नवीन नेतृत्व म्हणजे समीर देशमुखांकडे त्यांनी सोडली. 30 वर्ष या संस्थेला सांभाळणं हे काही साधारण काम नाही असं मला वाटतं. अनेक समस्या, अनेक प्रॉब्लेम या ठिकाणी आलेले असतात, संस्थेच्या स्तरावरती येत असतात. त्याला वेळोवेळी आणि इन टाईम त्या गोष्टीला ॲड्रेस करणं गरजेचं असतं, त्याला उत्तर देणं गरजेचं असतं. आणि ही जबाबदारी जी आहे ती अत्यंत समर्थपणे आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून सुरेश भाऊंनी खूपच चांगल्या प्रकारे ती सांभाळली. आणि मला असं वाटतं की जे काही या महाविद्यालयाच्या बाबतीत मी बोलले, जे काही प्रगती आपल्याला दिसते ती त्यांच्या नैतिक पाठिंब्यामुळे, जे काही मी काम केलेलं असेल त्या सगळ्यांच्या मागे पाठबळ जे आहे ते सुरेश भाऊंचं होतं. त्यांनी मला जे काही सांगितलं किंवा जे काही मी करत होतो त्याला त्यांनी संमती त्यांची असायची आणि त्यामुळे ही सगळी प्रगती आपल्या महाविद्यालयाची होऊ शकलेली आहे. आणि ही जी आहे प्रगती ही फक्त महाविद्यालयाची प्रगती झाली असं मी म्हणत नाही, तर या ठिकाणच्या संपूर्ण स्टाफची प्रगती ती त्याच्याबरोबर होत असते. एखादं महाविद्यालय विकसित होतं म्हणजे त्यामधला तिथला स्टाफसुद्धा विकसित होतो आणि त्याबरोबर त्यांचे विद्यार्थीसुद्धा विकसित होत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण हे जे काम आहे हे अतिशय निष्ठेनं आणि व्यवस्थितपणे पार पाडतो आहे. या कामाला आपल्याला सदैव भाऊंचा पाठिंबा आपल्याकडे राहिलेला आहे, यापुढेही तो राहणार आहे. आणि नवीन नेतृत्वाकडे जेव्हा ही संपूर्ण धुरा दिलेली आहे तर नवीन नेतृत्वाकडून नवीन अपेक्षा सुद्धा भरपूर असतात. तर या सगळ्या अपेक्षाला पूर्ण होणारा, कारण स्वतः इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असल्यामुळे मला असं वाटतं की प्लॅनिंग आणि त्याचं एक्झिक्युशन या दोन्ही गोष्टी समीरमध्ये आहेत. त्या एक्झिक्यूट करणे, त्याचं प्लॅनिंग करणे आणि त्या गोष्टी पुढे नेणं, या दोन्ही गोष्टीला तो समर्थपणे करू शकेल अशी मला या ठिकाणी खात्री आहे. आणि आजचं एक क्षेत्र आहे शिक्षणाचं क्षेत्र, हे तुम्हाला माहिती आहे. आपण सगळेजण या क्षेत्रामध्ये वावरतो. काही या बाजूला बसलेले मॅनेजमेंट म्हणून असतील तर काही त्या बाजूला बसलेले शिक्षक आणि कर्मचारी म्हणून असतील. परंतु जो आमूलाग्र बदल या शिक्षण क्षेत्रामध्ये होतो आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो आपण रोज पाहतो आहे. आजकाल विद्यार्थी जे आहेत ते सगळे 5 स्टार असलेल्या एखाद्या मॉलमध्ये जाण्यासाठी म्हणून उत्सुक असतात. दुसरं आपल्याला माहिती आहे की बाय 1 गेट 1 फ्री ही आपल्याला लोकांना सगळ्यांना पाठ झालेली परंपरा असते. कुठे मॉलमध्ये गेलं की एक घेतलं की तुम्हाला दुसरं त्याच्या फुकट मिळेल असं ते सगळं दिलेलं असतं. आणि त्यामुळे असंच शिक्षण जे आहे आजकाल सगळीकडे सुरू झालेलं आहे. या शिक्षणाची पद्धत अशाच पद्धतीने सगळीकडे सुरू झालेली आहे की तुम यहाँ पर ॲडमिशन लो, हम तुमको ये देंगे, वो देंगे. अरे पण शिक्षण द्याल की नाही हे कोण सांगेल? तर हे जी खरी मूळ जबाबदारी आहे शिक्षण देण्याची आणि ते अत्युच्च दर्जाचं व्यवस्थितपणे ही देण्याची जबाबदारी आम्हा सगळ्यांची आहे. आणि ही आपण जबाबदारी पार पाडत असताना या गोष्टीकडे या संचालक मंडळाने सुद्धा किंवा नवीन अध्यक्षांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. कारण आता मॉल कल्चर आलेलं आहे आणि या मॉल कल्चरमध्ये आमची शिक्षण संस्था ही कशा पद्धतीने उभी राहील, ती कशी समर्थपणे पुढे जाईल, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला खूप करावा लागणार आहे. त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकू की नाही असं मला या प्रसंगी सांगावंसं वाटतं. या ठिकाणी आपण अत्यंत मुलाचं मार्गदर्शन, बरेचसे लोक जे आहेत ते भावना प्रधान झाले, त्यांनी सांगितलं, डुकरे सरांनी सांगितलं वगैरे वगैरे. जीवनामध्ये अपडाऊन्स येतच असतात, खूप धक्के बसत असतात, जे असह्य असतात. आणि हे जे धक्के असतात ती पचवण्याची क्षमता, आपण एक शॉक ॲब्सॉर्बर म्हणून आपल्याला उभं राहावं लागतं. हे जर निश्चितने आपण करू शकलो तर मला असं वाटतं की त्याच माणसाला सुशिक्षित आणि निर्णय घेणारा माणूस असं म्हणून आपण करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की जीवनात कितीही कठीण प्रसंग आला, कोणताही प्रसंग जरी येत असला तरी माणसाने, जसं तुम्ही सांगितलं की मी विहिरीत काय जाऊ का काय वगैरे असं काहीतरी तुम्ही बोलला, ते मला फार वाईट वाटलं की हे असं नाही आहे. शॉक्स आपल्याला नेहमीच येत असतात. या आपल्या म्हणजे माझ्या आयुष्याच्या या संध्याकाळी मलाही जो शॉक बसला तो सुद्धा न
करण्यासारखं आहे. तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या हिमतीने आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेने मी हे काम निश्चितपणे करत आहे. राव सरांनी म्हटलं की आपल्याला न्यायाचा दर्जा जो आहे ती खरोखर म्हणजे ती एक बळबळती जखम आहे. तुम्हाला माहिती असेल की आपल्या कॉलेजच्या दर्जा नसलेल्या कॉलेजेसला A ग्रेड मिळालेला आहे आणि आपल्या कॉलेजमध्ये A ग्रेडपेक्षा कितीतरी जास्त सुविधा असताना आपल्याला A ग्रेड नाकारण्यात आलं. तर मला असं वाटतं की ही बळबळती जखम आहे, ही जखम भरून काढण्याशिवाय आपण शांत बसणार नाही अशी आपण आपल्या सगळ्यांनी ठरवलं पाहिजे आणि या जखमेवरती आपण निश्चित आपण उपाय शोधू आणि आपण आपला A ग्रेड जे आहे तो मिळवूनच राहू. 2022 ऑक्टोबरमध्ये त्यावेळी कदाचित त्यावेळी मी प्राचार्य म्हणून राहणार नाही, पण 2022 निश्चित आपल्याला A ग्रेड मिळेल अशी मला पूर्ण खात्री आहे. कारण ज्या पद्धतीने आमच्याकडून स्टाफ मेहनत करतो आहे त्या स्टाफमध्ये IPSCच्या कोऑर्डिनेटर कुलकर्णी मॅडम आहेत आणि त्यासुद्धा खूप मेहनत करून घेतात आहे. त्याप्रमाणे आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मार्क्स कमी होऊ शकतात किंवा मिळत नाही किंवा मिळू शकत नव्हते त्यावर मात करण्यासाठी म्हणून आम्ही 13 कॉलेजेसचा एक जो आहे क्लस्टर फॉर्म केला आणि संपूर्ण ॲक्टिव्हिटीज त्याच्यामधून राबवण्याचा प्रयत्न करतो आहे. आमचे प्रयत्न जे आहेत ते अव्याहत सुरू आहे. त्या प्रयत्नामध्ये कुठेही कसुभर एखाद्या गोष्टीने आम्हाला एखादा ग्रेड मिळाला नाही म्हणून आम्ही क्षणिक थोडंसं दुखावलं जरी असेल पण आम्ही पुन्हा नव्याने तयार होऊन आम्ही सगळे लोक जे आहेत ते पूर्ण क्षमतेने आमच्या जेवढी आमची क्षमता आहे त्या क्षमतेने कार्यरत आहोत आणि पुढेही आम्ही कार्यरत राहू. आणि मला असं वाटतं की मला मॅडम म्हणाल्या की सर 2022 न्याय घेणार आहे, मग आपण आता ऑक्टोबर 2022 आणि तुम्ही तर तेव्हा रिटायर्ड व्हाल. मी म्हटलं की मी 30 जूनपर्यंत महाविद्यालयामध्ये आहे मॅडम, आपण काय वाटेल ते 30 जूनपर्यंत संपूर्ण करू. त्याच्यामुळे तुम्ही त्याची काही काळजी करू नका. पुढचे सुद्धा येणारे प्राचार्य जर कोणी असेल तर तेही सुद्धा आपल्याला या प्रयत्नाला कोणी नाही म्हणणार नाही. कोणालाही ग्रेड नको असा मला वाटत नाही की कोणी एखादा नंतरचा माणूस येईल असं म्हणणारा, तसं होणार नाही. त्यामुळे आपण निश्चित राहावं. आपल्या महाविद्यालयाला ग्रेड जरी मिळाली नसेल पण लोकांच्या हृदयामध्ये आपण आहोत. लोकांमध्ये आपण जे काही पेरलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने लोकांमध्ये उगवलेलं आहे आणि मला असं वाटतं की हेच आपल्या कर्तृत्वाची पावती आहे. आपण सगळ्यांनी या ठिकाणी माझे थोडं लांबलेलं भाषण जे आहे ते ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष सन्माननीय प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती माननीय समीर देशमुख यांना विनंती करते की आजच्या या सत्कार व निरोप समारंभाविषयी आपले विचार या ठिकाणी मांडा. विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वती, वंदनीय राष्ट्रपती छत्रपती महाराज, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते श्रद्धेय बापूजी देशमुख दाजी यांच्या स्मृतीस विनम्र प्रार्थना. आज या ठिकाणी स्टाफच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लागलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माजी आमदार प्राध्यापक सुरेश देशमुख, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय राऊत साहेब, आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर विलास देशमुख सर, माझे बंधू सन्माननीय श्री ॲडव्होकेट रामजी धनले, सन्माननीय श्री महाराणे सर, आपल्यामध्ये या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय श्री माधव सर, काके काका गोळे सर, गोगे सर,
गोयल सर, खटोले सर, भरपूरशी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. ज्यांच्या आज या ठिकाणी सत्कार होणार आहे असे सर्व सत्कारांवरती सर्व शिक्षिका, सर्व शिक्षक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, माझे सर्व सहकारी, सर्वप्रथम मी आज आपल्या सर्वांच्या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सर्वांनी माझा यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक झाली. त्या निमित्ताने आपण सर्वांनी माझा या ठिकाणी सत्कार केला. खरं तर ह्या कॉलेजच्या भरपूरशा आठवणी आहेत, त्या लहानपणापासून आहेत. मला आठवते की सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा मी कॉलेजला या ठिकाणी आलो होतो, तो दिवस मला आधी लक्षात आहे. सुरेश भाऊ तेव्हा प्राध्यापक म्हणून या ठिकाणी कार्यरत होते आणि रोज संध्याकाळी बॅडमिंटन खेळायसाठी हे कॉलेजला सगळेजण यायचे आणि कधी कधी मी पण त्यांच्यासोबत स्कूटरने आम्ही वाड्यातून या ठिकाणी येत होतो आणि वेगळेच दिवस होते. म्हणजे आज तर तसं पाहायला मिळत नाही, खूप क्वचित त्या ठिकाणी तसं चित्र पाहायला मिळतं आणि सगळ्यांचं खूप चांगलं असं फ्रेंडशिप त्या ठिकाणी मला दिसली. म्हणजे भरपूर चांगले असे घटनेचे संबंध सगळ्यांचे होते. मला आठवते की विलास काका राहायचे, बाबू काका राहायचे, फागी काका राहायचे, मुगे सर काका ते पण सगळे त्या ठिकाणी राहायचे. कारण की मी लहानपणापासून यांना सगळ्यांना काका म्हणत होतो, त्यामुळे सर हा शब्द कधी कधी मिस होतो आणि आता आपण मंचावर अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बसत असल्यामुळे मला प्रोटोकॉल पाळावं लागेल. ही सगळी मंडळी जी आहे, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी खूप अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी खेळ खेळायचे आणि खरंच म्हणजे प्राध्यापक म्हणून तुम्ही सगळेजण काम करत होते, पण एक त्या ठिकाणी मला एक वेगळं ॲटमॉस्फिअर त्या ठिकाणी पाहायला मिळालं त्या निमित्ताने. आणि मग सगळं खेळणं झाल्यानंतर सगळेजण बसायचे, एकत्र चहा घ्यायचे, चिवडा खायचे आणि मग सगळेजण आपापल्या घरी निघून जायचे. मला अजूनही ते दिवस आठवतात आणि आज या ठिकाणी एक अध्यक्ष म्हणून जेव्हा मी या ठिकाणी उपस्थित आहे, मला माहीत आहे विलास देशमुख सर आणि विलास काकांनी या ठिकाणी माझ्याकडनं जे काही अपेक्षा काही सांगितलं. मला माहीत आहे की आपल्या सर्वांच्याच अपेक्षा माझ्याकडनं भरपूर आहेत. दहाजींनी ही संस्था सुरू केली आणि नंतर मग महाविद्यालय सगळे सुरू केले, शाळा वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने सुरू झाले. खरं तर अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं कार्य वर्धा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून दहाजींनी आणि त्यांच्यासोबत जी काही मंडळी काम करत होती त्यांच्या सगळ्यांचं आहे. अतिशय म्हणजे त्याचा शब्दामध्ये उल्लेख करता येणार नाही, प्रशंसा करता येणार नाही, अभिनंदन सुद्धा त्यांचं करता येणार नाही. एवढं उल्लेखनीय असं कार्य त्यांनी त्यावेळी सगळ्यांना केलं. 30 वर्ष त्या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष होते आणि नंतर ती जबाबदारी पप्पांकडे म्हणजे सुरेश भाऊंकडे त्या ठिकाणी आली. सुरेश भाऊंनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि मला माहीत आहे की ह्या दोघांनी खूप चांगलं काम केल्यामुळे माझ्याकडनं तुम्ही सगळेजण ती अपेक्षा करत असाल आणि मला म्हणजे मी आता अध्यक्ष म्हणून 20 डिसेंबर 2020ला माझी नियुक्ती झाली, नेमणूक झाली आणि खरं तर खूप काम करायची इच्छा आहे. कारण की मला म्हणजे खूप वर्षापासून यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेसोबत जुळलेलं असल्यामुळे वेगवेगळे कार्यक्रमानिमित्त तिथे भेटायची, उपस्थित राहायची संधी मिळाली आणि मला माहीत आहे की खूप चांगलं काम आपण सगळ्यांना त्या ठिकाणी करत आहे. पण आता ते काम करत असताना म्हणजे मी कधी लक्ष दिलं नाही. म्हणजे कार्यक्रमाला यायचो पण मी संस्थेमध्ये कधी कुठं लक्ष दिलं नाही. कारण की ते संस्कारच नव्हते की कुठल्या दुसऱ्याच्या कामामध्ये जाऊन ढवाढवाळ करणे, कुठे जाऊन स्वतःचं काहीतरी शहाणपणा दुसऱ्यांना शिकवणे, हे संस्कार नसल्यामुळे मी कधी कुठेही लक्ष दिलं नाही. म्हणजे काही जण यायचे मुद्दामून कधी कधी व्हायचं असं की काही जण सांगायचे की तुमच्या महाविद्यालयामध्ये असं होत आहे, काही लोक शिकवत नाही, काही लोक वेगळे काही कारभार करतात. पण ठरवून ठेवलं होतं की आपण त्या ठिकाणी काही बोलायचं नाही, मला काही सांगायचं नाही आणि कधी तशी तो प्रकार मी कधी केला नाही. त्यानंतर अतिशय खूपच महत्त्वाचं असं काही वाटलं काही चुकत आहे म्हणून तर मी चुपचाप करून कधी खाडके सरांना, कधी विलास काकांना आणि कधी सुरेश भाऊला असं हळूच त्या ठिकाणी आपली भूमिका किंवा जी काही माहिती दिली ती सांगायची. पण त्याच्या व्यतिरिक्त मी कधी संस्थेमध्ये कुठे ढवळढवळ केली नाही, कुठे कोणासंदर्भामध्ये काही बोललो नाही. पण आज अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित असताना मला आपल्या सर्वांना सांगावंसं वाटतंय. मी अध्यक्ष झालो तेव्हा कोविडचंच वातावरण सुरू होतं आणि कोविडच्या वातावरणामध्ये खूप कठीण अशा परिस्थितीतून आपण सगळ्यांना गेलेलो आहोत. आपल्यापेक्षा विद्यार्थ्यांना जर गृहीत धरलं तर ते पण खूप कठीण अशा परिस्थितीतून सगळेजण गेले आणि त्यांच्यासमोर त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी जे काही माध्यम होतं ते उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या खूपशा अडचणींना त्यांना समोर जावं लागलं.
आज या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करणं काही सोपी नाही आहे, की खूप मोठा व्याप आहे. मला तर खरं कधी कधी आश्चर्य वाटते कसं दाजींनी सुरेशभाऊंनी काम केलं म्हणून, आणि ते सुद्धा वेगळ्या वेगळ्या जबाबदारी त्यांच्याकडे असताना सुद्धा. पण मला माहीत आहे की मी त्या ठिकाणी चांगलं काम करेल, चांगलं त्या ठिकाणी जे काही आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा आहे त्या सगळ्या पूर्ण करेल. मला खूप काही बोलायचं आहे, म्हणजे आज मी आता राहुल किती वेळ झाला होता, सगळेजण बोलले. मला खूप काही बोलायचं आहे, खूप काही सांगायचं आहे. आणि ते अध्यक्ष झाल्यानंतर मी सर्वात पहिले सगळ्या शाळा ज्या आहेत त्यांना व्हिजिट करायला सुरू केलं. एक परिस्थिती शाळेची कशी आहे ही समजून घेण्याचा प्रयत्न केला. कारण प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही शाळेमध्ये त्या ठिकाणी प्रेझेंटेशन द्या, आणि ज्या ज्या लोकांनी शाळेसाठी मदत केली, म्हणजे शाळा सुरू करताना जी काही त्यांनी मदत केली असेल ती त्याच्यामध्ये तुम्ही उल्लेख करा. कोणी त्या ठिकाणी समजा तुम्ही दान दिले असेल कुठली जागा जमीन त्याच्यामध्ये उल्लेख करा. ते माहीत पडलं कोणाला सगळ्यांना की कोण आहे कोण. काय होतं की विसर पडल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे मी आता खूप जर पाहतो विद्यार्थ्यांमध्ये तर विसर पडलेला आहे, इतिहास त्यांना माहीत नाही आहे आपल्या संस्थेचा. तर त्या निमित्ताने त्यांच्या पुढे आणला पाहिजे आपण सगळ्यांनी, कारण की खूप महत्त्वाचं कार्य आहे सगळ्या मंडळींनी केलेलं असल्यामुळे ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं खूप जरुरी आहे. मला खूप अभिमान वाटतो तुमच्या सगळ्यांचा, म्हणजे तुम्ही खूप चांगलं काम सगळ्यांनी केलं. म्हणजे आता काही जणांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलं, पण ही जी व्हॅल्यूज आहे, म्हणजे आपले जे काही व्हॅल्यूज आहे, जे काही आपल्या संस्कार आपलं सगळे घडले. आणि आताच मग अशी जाधव सरांचं त्या ठिकाणी उदाहरण दिलं की त्यांनी लगेच एक सेवावृत्ती म्हणून जे काही संस्कार त्यांच्या मनामध्ये आहे त्यांचं त्यांनी प्रदर्शन त्या ठिकाणी केलं. खूप चांगलं वाटलं, म्हणजे अतिशय अभिमान वाटतो तुमच्या सगळ्यांचा. पण गर्व नाही, अभिमान वाटतो तुमच्या सगळ्यांचा, पण गर्व नाही आहे. आणि गर्व तुम्ही करू नका. आपल्या सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे जायचं आहे, चांगलं काम त्या ठिकाणी करायचं आहे. माझा दुसरा प्रयत्न असा आहे की मला समजून घ्यायचं आहे की तुम्ही सगळेजण काय करता. म्हणजे एक टीचर म्हणून, एक फॅकल्टी मेंबर म्हणून तुम्ही सगळेजण काय करता मला समजून घ्यायचं. मी प्रत्येकाच्या क्लासमध्ये सुद्धा जायचा प्रयत्न करतो, म्हणजे बसेल, विद्यार्थ्यांसोबत चर्चा करेल. काय की खूपशा अपेक्षा बदललेल्या आहे. म्हणजे आता टीचिंग पॅटर्न चेंज झालेला आहे, एज्युकेशन सिस्टममध्ये भरपूर बदल झालेला आहे. ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना आपण सुद्धा अपडेटेड असतो पाहिजे, आणि म्हणून ही सगळी जी प्रोसेस आहे ही करणं जरुरी आहे आपल्याला. सुद्धा जे माझी प्राध्यापक असते, प्राचार्य असते, त्याच्यासोबत सुद्धा चर्चा होते या सगळ्या संदर्भामध्ये. आज आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी ज्यांचा सत्कार झाला त्यांची अभिनंदन केलं, ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांची सुद्धा ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. त्या ठिकाणी एक सुंदर असं गीत नारायणे सरांनी आणि मॅडमनी त्या ठिकाणी हरले मॅडम त्या ठिकाणी गीत तयार केलं. तर आज पहिल्यांदाच ते गीत मी या ठिकाणी ऐकलं, आणि अतिशय सुंदर. मी सरांचं मनाशीच अभिनंदन केलं, मॅडमचं सुद्धा अभिनंदन करतो. हे गीत जे आहे ते खरं तर यशवंतला रिप्रेझेंट करणारं गीत आहे, आणि हे गीत प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आता ही आपल्या सरांची आहे. मी सरांनाही सांगितलं, मला त्याचे वर्डिंग्स पण त्यामुळे सांगितलं, मला ते ऐकताना वर्डिंग्स ऐकताना येतो त्याबरोबर की प्रयत्न आपण सगळेजण करू की खरं तर आपले जे काही संस्कार आहेत ते विद्यार्थ्यांपर्यंत प्रॉपर पोहोचतील, आणि एक चांगलं कार्य आपण सगळेजण करू पुढे सुद्धा. मला खरं तर खूप कन्फ्युजन होतं आहे सगळं बोलत असताना, आणि खूप काही बोलायचं असल्यामुळे आणि वेळ खूप निघून गेल्यामुळे मी जास्त आपला वेळ घेणार नाही. पण येत्या काही दिवसांमध्ये मला आपल्या सरांना भेटायचं आहे, आपल्या सरांसोबत चर्चा करायची आहे, आणि काय काय आपण सगळेजण करतो आहेत विद्यार्थ्यांसाठी, संस्थेसाठी, महाविद्यालयासाठी हे समजून घ्यायचं आहे. आणि हे सगळे उपक्रम आपल्याला कसे आपण सगळेजण राबवतो किंवा काय पुढे आपल्याला प्लॅनिंग करता येईल या सगळ्या संदर्भावर मला चर्चा करायची. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मी आपल्या सर्वांसाठी मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की आपण खूप चांगलं काम त्या ठिकाणी करत आहे, आणि खूप माझे एक्सपिरियन्सेस खूप वेगळे आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना जेव्हा पर्सनली आपण जेव्हा भेटू तर मी सगळं तुम्हाला सांगेन, कारण की माझ्यासोबत असंख्य असे विद्यार्थी मला भेटले, काही चांगलं काम करत आहे, तसे खूपसे लोक आहेत. म्हणजे खूप जणांसोबत मला चर्चा होत राहते, बोलत राहतो, पण ते मला आता कमी वेळामध्ये नाही सांगता येणार त्या ठिकाणी. म्हणून मला पर्सनली तुम्हाला सगळ्यांना भेटूनच ते सगळं सांगावं लागेल. आरामशी सगळ्यांना बसून चर्चा करू, जे काही पुढे प्लॅनिंग करायचं असेल ते सगळं करू. म्हणून मी आज आपला वेळ घेणार नाही, पण मनापासून आहे की सगळ्यांचं अभिनंदन करतो. आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जे तुमच्या ठिकाणी रिटायर्ड झाले, चांगलं काम केलं आपण सगळ्यांनी, तर तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. संस्था स्तरावर मला असं वाटतं की मी औषधांसोबत सुद्धा बोलतो की जे संस्थेमधून रिटायर झालेले लोक आहेत आपल्या, त्यांच्यासाठी वेगळा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे. म्हणजे शाळा महाविद्यालयामध्ये तो कार्यक्रम होतो, पण संस्था स्तरावर सुद्धा तो कार्यक्रम झाला पाहिजे. आणि कृतज्ञता सोहळा म्हणून, म्हणजे
त्यांच्याबद्दल आपण आभार व्यक्त केले पाहिजे. त्यांची जी काही सेवा झालेली आहे, त्यांचा त्यांचा अनुभव होता, तो विद्यार्थ्यांचा कामी कसा आला, संस्थेच्या उन्नतीसाठी कसा तो उपयोगी ठरला, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला ते फोकस करता येईल. काही लोक आपल्याला शोधायचे आहेत की त्यांचा उपयोग रिटायर्ड झालेले असतील तरी आज आपल्याला संस्थेसाठी करता येईल. असे कोण लोक आहेत की जे खरंच आपल्यासाठी आपल्याला काम करू शकतात. मला माहीत आहे की तुम्ही सगळ्यांना दिलेली तिथे पुढाकार घालणं, पण मला काही लोक आयडेंटिफाय करायचे आहे, त्याच्यावर जबाबदारी द्यायची आणि चांगल्या पद्धतीचं एक कार्य आपल्या सर्वांना करायचं. म्हणून मी तो पण एक कार्यक्रम आपल्या सगळ्यांना घेऊन एक कृतज्ञता सोहळा म्हणून कार्यक्रम आहे आणि काहीतरी आमच्याकडनं म्हणजे संस्थेकडून तुमच्यासाठी काहीतरी करता येत असेल तर तो प्रामाणिक प्रयत्न आमच्या सगळ्यांना आम्हाला करायचा. खूप उपक्रम वेगवेगळे काही कार्यक्रमात त्या ठिकाणी मला घ्यायचे असल्यामुळे मी आपला आज वेळ घेणार नाही, पण मला आपल्या सगळ्यांसोबत चर्चा करायला आवडेल. भेटू आपण सगळेजण एवढंच या ठिकाणी बोलतो. आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आपण माझं सत्कार केलं आणि या ठिकाणी कार्यक्रमाला त्या ठिकाणी बोलावलं. मला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, तर काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने. असे कर्तृत्वाने आणि नेतृत्वाने मोठे असणारे सत्कार व निरोप समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष माजी आमदार आदरणीय प्राध्यापक सुरेशभाऊ देशमुख यांना विनंती करते की त्यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन आजच्या या सत्कार व निरोप समारंभ प्रसंगी आम्हाला द्यावे. स्टाफ क्लबने आयोजित केलेल्या निरोप समारंभ सत्कार त्यांनी PhD केली अशा लोकांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय सतीशराव राऊत, या संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री समीर देशमुख, नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सदस्य सन्माननीय ॲडव्होकेट राहुल भांगे, या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री विलासराव देशमुख, प्राध्यापक नारायणे, प्राध्यापक बेले यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले सन्माननीय जाधव साहेब, आपण सर्व जमलेले या ठिकाणी माझी आजी प्राध्यापक, उपस्थित बंधू आणि भगिनी, खूप वेळ झालेला आहे. मला वाटतं 2-2.5 तास झाले. त्याच्यामुळे सुद्धा काही आपल्याकडे जास्त वेळ येत नाही. तर सगळ्यांना माहीत आहे की या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दाजी, त्यांनी ही संस्था 59-60 स्थापन केली. 90 दाजींचं निधन झालं. म्हणजे जवळजवळ 30 वर्षापर्यंत स्वर्गीय दाजी या संस्थेचे अध्यक्ष होते. आणि ही जी या संस्थेची जी भरभराट झाली आहे, या संस्थेचा जो विकास झालेला आहे, या संस्थेचं एवढं मोठं जाळं दिसून राहिलेलं आहे, त्याला सर्वस्वी दाजी एकमेव कारण ठरलेले आहे. 90 निधन झालं, त्याच्यानंतर मग माझ्यावर जबाबदारी आली आणि योगायोग असा की जवळजवळ 60 ते 90 म्हणजे 30 वर्षापर्यंत दाजी या संस्थेचे अध्यक्ष होते आणि 90 ते जवळजवळ 20 पर्यंत मी या संस्थेचा अध्यक्ष होते. जवळजवळ 30 वर्ष सुद्धा मी सुद्धा त्याच एवढ्याच पिरियड मी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलं. पण वयानंतर मला असं वाटतं माणसाला की नाही, आता आपण थोडं ब्रेक दिला पाहिजे आणि म्हणून मग मी आमचे उपाध्यक्ष जे आहेत भाऊसाहेब, त्यांच्या जो इच्छा व्यक्त केली की आता पुष्कळ दिवस झाले, 30 वर्ष झाले मी सामान राहिलो, तर माझी काही आता इच्छा नाही आहे, आपण सगळ्याला अध्यक्ष करू. मग त्यांनी सांगितलं की नाही, सगळ्या लोकांची इच्छा आहे की तुम्हीच राहा. पण मी सांगितलं नाही, आता माझ्याकडे काही जमत नाही, आपण नवीन लोकांना संधी देऊ. मग मी
राहुलच्या वडिलांना ठाण्याला फोन केला. त्यांना सांगितलं मी की अशा प्रकारे मी असा निर्णय घेतला आहे आणि आता प्रकृती काही बरी राहत नाही, त्याच्यामुळं नवीन लोकांना आपण संधी दिली पाहिजे. त्यांनी ऐकलं, त्यांनी सांगितलं की ठीक आहे सुरेश भाऊ, तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य आहे. सकाळी मी त्यांच्याशी फोनवर बोललो, संध्याकाळी त्यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं की सकाळी जे तुम्ही बोलले त्यावर मी विचार केला आणि मग मला असं वाटलं की आता माझे वय, कारण ते मी वर्गमित्र सुरुवातीपासून, माझं जेवढं वय झालं तेवढं त्यांचे वय झालं. तर ते म्हणे मी दुपारपर्यंत विचार केला सुद्धा आणि मग मी ठरवलं की नाही, मी सुद्धा राजीनामा देतो आणि राहुलला माझ्या म्हणजे राहुलला घेऊन घ्या. म्हणजे मी राहुलसाठी चर्चा केली आणि हे निर्णय आम्ही घेतले. समितीला अध्यक्ष केलं आणि राहुलला या ठिकाणी 30 वर्षापर्यंत जे काही मी या संस्थेचं काम करू शकलो, मला संस्थेच्या सगळ्या सभासदांनी भरपूर अशा प्रकारचं प्रेम माझ्यावर केलं. विशेषतः मी सोबत म्हटलं कसं चालवलं, ही गोष्ट खरी आहे की चालवलं म्हणजे विश्वास आपल्याला काही लोकांवर ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. मी उपाध्यक्ष राहुल साहेबांवर विश्वास ठेवला, त्यांना माहीत आहे की मी जास्त काही इंटरफेअर करत नव्हतो. संस्थेच्या अनेक शाळा अशा आहेत, जवळ 22-25 शाळा आहेत संस्थेच्या. मला शिक्षक त्यांची नावं माहीत नव्हते, मला हेडमास्टर कोण आहे हे माहीत नव्हतं. असंच माझ्यामध्ये बऱ्याचदा बोलून सांगायचं की बाबा कोणी भेटलं मला तो सांगायचं पण बरोबर लागलं नाही, पण मी नाही भेटलो नाही, मी तुमच्या या शाळेमध्ये शिक्षक आहे, अशी स्थिती माझी होती. पण मी राहुल विश्वास ठेवला आणि त्यांनी विश्वासात ते पात्र ठरले आणि म्हणून सगळी हे सगळी संस्था जी आहे ती संस्था चालू शकतो. कारण की शेवटी विश्वास ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. यशवंत महाविद्यालयामध्ये मी विलासराव विश्वास ठेवला होतो. विलासराव जे काही निर्णय घेत होते मी पाठिंबा देत होतो, मी त्यांच्यामागे गंभीर अशा प्रकारचं उभं राहिलो. म्हणून काही गोष्टीमध्ये आपल्याला विश्वास ठेवून काम करणं अत्यंत आवश्यक असते आणि म्हणून किती वर्षापर्यंत मी या संस्थेमध्ये काम करू शकलो. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लोकांवर विश्वास ठेवा, त्यांचा विश्वास कमवा आणि अशा प्रकारे आपलं हा जो गाडा जो इतके वर्षापासून आपण चालू करतो आहे, हा गाडा आपण चांगल्या चालवा, त्या संस्थेची चांगली भरभराट आपण करावी. नवीन आता तुम्ही तरुण लोक आहे, सगळे हायफायचे योग आहे, सगळं नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. तुम्ही नवीन अजून काय काय याच्यामध्ये आपण करू शकतो त्या दृष्टीने आपण संस्थेचे असे निर्णय आपण घ्यावे अशी तुमच्याकडून सगळी अपेक्षा आहे. की आपला अधिकारी देत नाही, परंतु या ठिकाणी आपण आता जवळजवळ मला वाटतं 2-2 वर्ष झाले आपण कोरोनाचं हे सगळं सावट असल्यामुळे आपण काही तात्पुरती मीटिंग वगैरे आपण काही घेऊ शकलो नाही आणि त्याच्यामध्ये 1-2 वर्षामध्ये आज आपण या ठिकाणी भेटत आहे. त्याबद्दल या ठिकाणी जे प्राध्यापक निवृत्त झाले आहे त्यांचं पुढचं आयुष्य सुखाचं समृद्ध जावं ही अपेक्षा मी सदिच्छा व्यक्त करतो. जे कर्मचारी निवृत्त झाले त्यांनाही त्यांच्या आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. जे नवीन दाम्पत्य आहे त्यांचा नूतन संसार सुखाचा आणि समृद्ध जावं याकडे मी भावना व्यक्त करतो आणि आपण सगळेजण त्या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो. आणि जास्त वेळ घेत नाही, मला भूक लागली आहे, तुम्हाला भूक लागली आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ नाही घेतला. मला या कार्यक्रमाला बोलवलं आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो. खास करून दादूसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याचे धन्यवाद मानतो आणि माझ्या राजा मित्र जयगुण जय महाराज. धन्यवाद. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. पण आभार प्रदर्शन हा काही शेवट नसतो, ती तुम्हा आम्हाला जोडून ठेवणारी एक कायमस्वरूपी नाळच आहे. ही नाळ अधिक दृढ, अधिक घट्ट करण्याकरिता प्राध्यापक डॉक्टर रवींद्र ढेरे, सचिव, स्टाफ क्लब यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या सत्कार व निरोप समारंभाचे आभार प्रदर्शन करावे आणि मी आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेते. धन्यवाद. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व स्वर्गीय डॉक्टर
विभाग दाजी याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्टाफ क्लबच्या वतीने आयोजित निरोप व सत्कार समारंभाचे अध्यक्ष व सत्कार मूर्ती माननीय प्राध्यापक सुरेशभाऊ देशमुख, माजी अध्यक्ष व माजी आमदार यांनी अमूल्य वेळ देऊन आम्हाचे मार्गदर्शन केले आणि स्टाफ क्लबच्या वतीने आदरपूर्ण सत्कार स्वीकारला, त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. माननीय समीरभाऊ देशमुख, अध्यक्ष यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा यांनी आमच्या निमंत्रणाला मान देऊन इथे उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केले, त्यांचेही मी आभार मानतो. माननीय सतीशराव राऊत, उपाध्यक्ष यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि आपला अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे मी शतशः आभार मानतो. माननीय दिलीपराव धांदे, माजी कार्यकारी सदस्य, हे प्रकृती अस्वस्थतेमुळे कार्यक्रमास येऊ शकले नाही, पण त्यांनी आमचे निमंत्रण स्वीकारले, त्याबद्दल त्यांचेही मी मनस्वी आभार मानतो. माननीय ॲडव्होकेट राहुलजी धांदे, नवनियुक्त कार्यकारी सदस्य, यांनी आमच्या विनंतीला मान देऊन हे उपस्थित राहिले आणि यांनी आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य माननीय संदीप भाऊ सुरेशराव देशमुख यांनी आमचं सत्कार स्वीकारला आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. तसेच सेवानिवृत्त प्राध्यापकांमध्ये माननीय डॉक्टर विलास ढोले सर, सहयोगी प्राध्यापक इंग्रजी विभाग, यांनी आमच्या निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी आपला अमूल्य वेळ दिला आणि सत्कार स्वीकारला, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यवेक्षक माननीय प्राध्यापक रूपसिंग जाधव यांनी आपला अमूल्य वेळ दिला आणि त्यांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे मी स्टाफ क्लबच्या वतीने आभार मानतो. माननीय प्राध्यापक उमाकांत ठोकरे सर, पर्यवेक्षक कनिष्ठ महाविद्यालय, यांनी प्रतिनिधी सेवा महाविद्यालयात दिली आणि या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि आमचा सत्कार स्वीकारला, त्याबद्दल त्यांचे मी मनस्वी आभार मानतो. तसेच सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी श्री सुरेश चौधरी, ग्रंथालय विभाग, यांनीही स्टाफ क्लबच्या वतीने जो सत्कार त्यांचा केला गेला तो स्वीकारून त्यांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. श्री पांडुरंग निमचे यांनीही आमचा सत्कार स्वीकारला, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. तसेच आचार्य पदवीप्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये डॉक्टर अर्चना दुपारे, सहाय्यक प्राध्यापक वरिष्ठ महाविद्यालय, यांनी स्टाफ क्लबचा जो सत्कार स्वीकारला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. डॉक्टर प्रियंका जाधव, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक व माननीय विपुलजी जाधव हे इथे उपस्थित राहून त्यांनी सत्कार स्वीकारला, त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभारी आहोत. डॉक्टर विनय मुन, शिक्षकेतर कर्मचारी, यांनी जो सत्कार स्वीकारला, त्याबद्दल मी स्टाफ क्लबच्या वतीने त्यांचे आभार मानतो. नवविवाहित दाम्पत्यांमध्ये प्राध्यापक संदीप रायबोले यांचे मी मनस्वी आभार मानतो. तसेच प्राध्यापक प्रफुल्ल काळे, उभाईता म्हणजे वहिनी, यांचेही मी आभार मानतो. तसेच प्राध्यापक अमर डहाणे यांनी जो सत्कार स्वीकारला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आमच्या निमंत्रणाला मान देऊन इथे उपस्थित राहिलेले प्राध्यापक खोटोले सर, त्याच्यानंतर माजी प्राचार्य डॉक्टर विजय बोबडे सर, प्राचार्य वीरेंद्र बैस सर, डॉक्टर के.पी. निंबाळकर सर, प्राध्यापक प्रभाकरराव भोगे सर, प्राध्यापक करोडे सर, या सर्वांचे मी स्टाफ क्लबच्या वतीने आभार मानतो. तसेच कर ज्यांचे आभार मानणे राहिले असेल त्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच उपस्थित प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे आभार मानून मी माझं आभार प्रदर्शन थांबवितो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करतो. स्वरची भोजनाची व्यवस्था केलेली आहे, तरी सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद.